टीम ओमेल बोरसेदी. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले ओमेलियम बोरसेदी संघ कॅप्टनने टॉस जिंकून अर्जुन बांगर पहिलं षटक घेऊन होते. सलामीची जोडी खेळपट्टीवर. अर्जुन परदेशी आणि विजय भोईर नॉन स्ट्रायकर यांना. अर्जुन बांगर एवढं पूर्णपणे तयार नव्हता या ठिकाणी. परदेशी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टी रक्षक यष्टी पासून दूर शॉर्ट थर्ड मॅन पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही डीप कव्हरला आहे. एक मिड ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट एक वाईडिश मिड विकेट डीप स्क्वेअर लेग एक शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे. यावेळी एक चांगला चेंडू आहे. चांगला पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. हे बघू शकता आपण रिप्ले मध्ये. खरं तर गोलंदाजी ही स्ट्रेंथच आहे बोरशेती संघाचा आपण विचार केला तर. आणि एका चांगल्या चेंडूला सुरुवात अर्जुन बांगर यावेळेला करत असताना डू ऑर डाय मॅच असेल गवली सर, कारण जो जिंकणार त्याचा प्रवास सुरू राहील. अगदी बरोबर. अर्जुन यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला आहे. मात्र लॉंग ऑनला क्लिअर करता आलेला आणि लॉंग ऑनला सहज सोपा सुंदर झेल आणि पहिलं यश मिळून देते अर्जुन बांगर आपल्या संघाला. चांगला कनेक्ट झाला होता मात्र प्रॉपर जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही. लॉंग ऑनला सहज आणि सोपा झेल त्या ठिकाणी पकडला. पहिला खेळाडू बाद ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. सुरुवातीला वेळ तो घेतो मात्र यावेळेला पहिल्याच बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे मी म्हणेल अर्जुन परदेशी शून्यावर बाद होतोय. इट्स अ बिग ब्लो म्हणता येईल, कारण अर्जुन परदेशी असा एक बॅटर होता की याच्या क्षमता होती खेळपट्टीवर टिकून राहण्याची आणि मोठे पटके खेळण्याची. आणि शून्यावर बाद झाल्यानंतर जेव्हा शून्यावर बाद प्रमुख फलंदाज शून्यावर बाद होतो संघावर एक दडपण निर्माण होतं. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामध्ये यश आलं नव्हतं आणि अर्जुन परदेशी शून्यावर बाद झालेला आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय. ओंकार केणी पहिलं यश अर्जुन आपल्या संघाला मिळवून देतोय. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाहीये. हा चेंडू मध्ये खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जाईल आणि त्यावर ओंकार आपलं खातं उघडेल. संघाचंही खातं उघडेल. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे मात्र 1-1. एकता सुपर लीग 2023 आपण ही स्पर्धा पाहतात. आज तिसरा दिवस आहे. हो आणि अतिशय जबरदस्त क्रिकेट तिन्ही दिवसांमध्ये आपण जर विचार केला तर बघायला मिळालाय. अर्जुन यावेळेला चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर मात्र अतिशय वेगात चेंडूचा वेग किती भन्नाट होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स सुद्धा बघायला मिळाला. चांगली मुवमेंट गोलंदाज अर्जुन बांगरला प्राप्त होत असताना देवांश 11 चिंचपाडा या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये स्ट्रगल करताना दिसला आणि या मॅच मध्ये सुद्धा आता ते स्ट्रगल सुरू झालंय. इनिशियल ओव्हर्स पासूनच थोडासा संयमी खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्जुन बांगर राईट आर्म याला पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही आणि कॉट बिहाइंड मिस टाइम फटका आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल समाप्त केलेला आहे आणि दुसरा धक्का बसतोय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. खूप चांगली मुवमेंट चांगला बाउन्स प्राप्त झाला बॅटची वरची कडा आणि विकेट किपरसाठी एक स्वाभाविक कॅच होती आणि कोणत्या प्रकारची चुकी विकेटच्या मागे झाली नाही. आणखी एक धक्का लागला. 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आलं. आतापर्यंत अर्जुन बांगरला पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धावफलकावरती आहे आणि 2 फलंदाज बाद झालेत. पुअर स्टार्ट आपण म्हणू शकतो यावेळेला देवांश 11 चिंचपाडाचं. पहिल्या मॅच मध्ये आपण जो मोमेंटम होता तो बघायला मिळालेला नव्हता. खरं तर अर्जुन बांगर याचा महागडं षटक ठरलं होतं पण यावेळेला मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. अगदी प्रेशर बिल्डअप केलेला आहे. देवांश 11 चिंचपाडा संघावर महत्त्वपूर्ण 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहतोय. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. कमबॅक करावा लागेल. पलटवार इथून करावा लागेल फलंदाजांना. न्यू बॅटर रवी पाटील मैदानामध्ये एंटर होते. बॅटिंग ऑर्डर मध्ये बरेचसे बदल आपण सध्या पाहतोय चिंचपाडा संघाकडून. अर्जुन मार्गस्थ होईल. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी आहे. आपण
पण जर गोलंदाजीचा मारा जर बघितला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडू सातत्याने निघून गेला आणि पडल्यानंतर बाउन्स होताना बघितले. अप्रतिम गोलंदाजी, पहिलं यशस्वी षटक पूर्ण झालेलं आहे. कारण या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त एक आणि महत्वपूर्ण सलामीची जोडी बाद करण्यात यश आलेलं आहे. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो यावेळेला ओम 11 बोरशेतीची. साईब बजागी फॅम टीम ओम 11 बोरशेती आपण सध्या पाहतोय आणि अर्जुन बांगर त्याचे पहिलं षटक, 1 धाव आणि 2 विकेट. चांगला स्पेल. खरं तर स्पेल अजूनही संपलेला नाहीये, कारण 5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये आपण बऱ्याचदा पहिल्या अर्जुन 2 षटका हाताळत असतो. मात्र पहिलं षटक हे कमालीचं राहिलं. चांगली सुरुवात त्याने मिळवून दिली आपल्या संघाला. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर तेजस जाधवचा वापर केला जाईल. दुसऱ्या षटकापासून आता इथून फलंदाज आक्रमक रूप दाखवणार का, आक्रमक रूप धारण करणार का, कारण ते गरजेचं देखील असेल. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा कमी रन्स बनवल्या होत्या आणि त्या सहजगत्या चेस केल्या होत्या SSCC खांबालपाडा टीमनं पहिल्या सामन्यामध्ये. मात्र इथून आता चांगला टार्गेट सेट करावा लागेल चिंचपाडा संघाला एक चांगला फाईट बॅक देण्यासाठी. तेजस जाधव तयार सेकंड ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. लेंथ ही फार सुंदर पाहायला मिळाली, फक्त सिंगल त्या ठिकाणी मिळेल. ओमकार केनी या अगोदरच्या मॅचमध्ये 0वर बाद झाला होता, त्यामुळे आता ह्या मॅचमध्ये त्याला फॉर्ममध्ये यावं लागेल आणि त्या फॉर्मच्या शोधात तो आता दिसलाय. कारण पहिला बॉल त्याने संयमी फटका दाखवला. नाही, एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे, कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा तेजस. यावेळी अपील झाली आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. मोठा फटक्यांची आवश्यकता असेल. एक खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं अर्जुन बांगर याला, त्यानंतर तेजस जाधव सुद्धा एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण जर विचार केला तर या ठिकाणी गवळी सर मॅचमध्ये शिरकाव करून द्यायचाच नाहीये. जरी चिंचपाडा संघाला असंच ज्या इंटेन्शननं गोलंदाजी सुरू केली, विकेट टू विकेट मारा केला जातो आणि चांगल्या लेंथ आणि लाईनवर बोरशेती संघाचे गोलंदाज पाहायला मिळालेत. हा चेंडू यावेळेला ओव्हर पिच मिळाला. जबरदस्त फटका मिड विकेटच्या बाहेर. ज्या फटक्याचा शोध होता देवांश 11 संघाला, अखेर तो फटका आला. सिक्सर. अगदी बरोबर, कारण आपण पहिल्या षटकात जवळपास धावांचा दुष्काळ पडला होता आणि खरं तर या फटक्याची आवश्यकता होती. आणि काय फटका खेळल्या. ओव्हरपिच चेंडूवर अप्रतिम फटका, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि ओंकार केनी याच्या बॅटमधून निघाला हा दर्जेदार षटकार. इथून आता मी म्हणेल जो मोमेंटम कुठेतरी या षटकाराच्या साहाय्याने आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, तो इथून कन्सिस्टंटली कायम ठेवला जाणार का. ओंकार केनी चांगला आता सूर त्याला गवसला. आपण ती चर्चा करत होतो की या अगोदरच्या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला होता, मात्र एखाद्या सामन्यामुळे आपण एखाद्या महान क्रिकेटरचं आकलन करू शकत नाही. तो कधीही पलटवार करू शकतो आणि अखेर या मॅचमध्ये त्याला चांगला सूर गवसलाय. नाही, ॲब्सोल्युटली समीर, कारण एखाद्या मॅचमध्ये तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, तरी मात्र पुढच्या मॅचमध्ये कित्येक वेळा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा या घटना आपण बघितलेल्या आहेत. तेजस जाधव ह्या ओव्हरमध्ये चांगले रन्स बनवण्याचा आता प्रयत्न दिसून आला फलंदाजांचा. यावेळेला सॉफ्ट हँड डिफेन्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चुकी झालेली आहे. फुल टॉस बॉल होता, मात्र मनामध्ये ठरवलंच होतं की या पुढचा बॉल मी आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळणार आहे. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्हाला बॉलच्या मेरिटवर खेळावं लागेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. हा फुल टॉस बॉल तुम्ही एका मोठ्या स्ट्रोकमध्ये नक्की कन्वर्ट करू शकला असता, मात्र माइंडमध्ये सेट होतं की मला स्ट्राईक रोटेट करायची आहे. धावसंख्या डबल फिगरमध्ये प्रवेश करत असताना 10वर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली त्या ठिकाणी. कॉट बिहाइंड साठी पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉल आलाय. या मैदानावर आपण बघितलं सातत्यानं स्विच हिटला फारसा वाव मिळालेला नाहीये समीर. पहिल्या दिवसापासून पाहतोय, खास करून खतरे के खिलाडी अल्ताफ शेखला आपण बघितलं स्विच हिट करताना, त्याला सुद्धा यश आलेलं नव्हतं आणि कित्येक बॅटरला या ठिकाणी यश आलेलं नाहीये. हो, अपवाद नक्की तुषार शेळके असेल, कारण काल ज्याप्रमाणे तुषार शेळकेने 4 स्विच हिटचे चौकार लगावले होते. यावेळेला क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे फलंदाज रवी पाटीलचा खेळ समाप्त. 1 मोर विकेट डाऊन. तेजसला मिळाली आहे दुसरी सफलता, पहिली सफलता. खरं तर या अगोदरच्या षटकामध्ये 2 विकेट आले होते आणि तेजस अखेर कमबॅक करताना दिसला.
धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10ला 3 गडी बाद. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर हा चेंडू पाहायला मिळाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता रवीचा. रवीला एकही धावाचं कॉन्ट्रीब्युट करता आलं नाही आपल्या संघासाठी. ऍब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय स्विंगिंग यॉर्कर होता आणि जेव्हा अशा प्रकारचा चेंडू असतो ना, तुम्ही खरं तर डिफेन्स करायला हवं. कारण यॉर्कर म्हटलं की यॉर्करला क्रिकेटचा कॅन्सर संबंध होतो. कॅन्सर असा एक आजार आहे, त्यापासून फारच कमी रुग्ण वाचत असतात आणि क्रिकेटमधला यॉर्कर असा एक चेंडू असतो की त्यापासून फारच कमी फलंदाज आपला बचाव करीत असतात. या ठिकाणी रवी सुद्धा आपला बचाव करू शकला नाही. चालू सामन्यातील विजेता संघ आणि SSCC खांबालपाडा या पुढची लढत असेल याची नोंद घ्या. या अगोदरच प्रिन्स 11 कासार बडवलीनं क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळेला एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केला, शरीरभेदी चेंडू म्हणता येईल. मला थोडीशी दुखापत झालेली आहे त्या ठिकाणी बॅटरला. अर्जुन मगर कंटिन्यू आहे. पहिलं षटक काय हाताळलं होतं, फक्त एक धाव देऊन 2 फलंदाज बाद केले आणि जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलं होतं. पाण्याची व्यवस्था करायची कृपया. 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जायचं. थोडीशी दुखापत झालेली आहे, पण दुखापत ही फारशी गंभीर नसावी, नाहीतर एक चांगली वार्ता म्हणता येणार नाहीये ही चिंचपाडा संघासाठी. हो, कारण ओमकार केनी आपण जर विचार केला तर चांगल्या फॉर्मात दिसून आलाय. कारण एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण बघतोय आणि सध्या ऑनस्क्रीन आपण पाहू शकतो ज्यांचं आम्हाला सर्वतोपरी सहकार्य एकता सुपर लीग 2023 साठी लाभलं ही चोरगे फॅमिली. दयानंद चोरगे साहेब, वीरेन चोरगे साहेब, विराज चोरगे साहेब यांच्या आम्हाला भरपूर मोठं सहाय्य एकता सुपर लीग 2023 साठी लाभलं. त्यानंतर आझा फॅशन आपलं देखील आम्ही आभारी आहोत. एकता सुपर लीग पटेल आणि मक्की पटेल यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर साजिद रईस आणि नजीब रईस खास करून आमचे स्पॉन्सर आहेत, परफ्यूम स्पॉन्सर, त्यांचे विशेष आभार. बल्याणीचे आणि भरतजी देवळीकर सुपर क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर एक उद्योगपती आहेत पायगावचे, त्यांचाही मी विशेष आभार व्यक्त करतोय. वळूया आपण खेळाकडे. यामध्ये चांगला फटका आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू डिमिश पॉइंट सीमारेषेकडे जातोय. शेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, अडवू शकणार नाही आणि चेंडू डिमिश पॉइंट सीमा पार, चौकार. अमेझिंग टायमिंग, ब्युटिफुली प्लेट. हे पाहू शकता आपण, कट केलं होतं, फक्त दिशा दिली बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. जास्त ताकद झोकून दिली नव्हती त्या फटक्यामागे, फक्त वेगाचा वापर केला गोलंदाजाच्या आणि चौकार प्राप्त केलाय. चांगला सूर गवसलाय ओमकार केनीला, ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय. अजून पुन्हा हा चेंडू मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि पंच रमीज रईस यांचा इशारा येतोय, वाईट बॉल. एक अवंत धाव, थोडासा एक मानसिक दबाव चौकार लागल्यानंतर अर्जुन बांगर याच्यावर. अर्जुन आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक हाताळत असताना, कारण आपण पाहतो फक्त एकमात्र गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो 5-5 ओव्हरच्या मॅच मध्ये, आणि या वेळेला आता अर्जुनच्या विरोधात चांगली सुरुवात मिळवली आहे. अर्जुन बांगर याला पुन्हा एकदा खेळायचं होतं, खरं ते कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र जाते थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेपावतोय, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जातोय. खेळायचं होतं खरं तर कव्हर कडे खेळायचं होतं, चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनला. थोडंसं मिस हिट पाहायला मिळालं. याचं कारण बोट फिरवली होती, थोडीशी बॉलवरती वेगामध्ये बदल केला आणि त्याच्याचमुळे प्रॉपर मिडलिंग त्या ठिकाणी फलंदाजाला करता आले नाही. धावसंख्या 16वर हळूहळू आता फायटिंग टोटलकडे वाटचाल करावी लागेल. डू और डाय मॅच आहे, जो जिंकणार त्याचाच प्रवास एकता सुपर लीग मध्ये सुरू राहणार आहे. अर्जुन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाही. चेंडू जातोय कव्हर कडे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. समीर, मला असं वाटतं 40चा आकडा तरी पार करावा लागेल समोरच्या संघाला. एक जर तुम्हाला समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल, 50चा आकडा पार केला तर चॅलेंजेबल स्कोर म्हणता येईल, पण 40चा आकडा जर पार केला तर एक समाधानकारक चॅलेंज म्हणता येईल. हो, ज्या पद्धतीने आता सध्या गोलंदाजी सुरू केली या ठिकाणी बोरशेतीनं असं वाटत नाही की 40च्या वर जाऊ देतील चिंचपाडाला. मात्र ओमकार केनीचा आता रोल महत्वपूर्ण असेल, त्याला सूर चांगला गवसला या मॅच मध्ये. अर्जुन याला मात्र ताकदवर फटका खेळलेला आहे, स्ट्रेट टू मिड ऑफ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी, कुठल्या प्रकारची धाव घेण्याची संधी दिली जात नाही, हेच फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. गोलंदाजी ज्याप्रमाणे महत्वाची, फलंदाजी ज्याप्रमाणे महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. अगदी बरोबर उल्लेख केलात. फिल्डिंगला तेवढंच महत्व आहे बॅटिंग आणि बॉलिंगच्या बरोबरीनं.
अर्जुन या ऑलमोस्ट शेपावरून फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल समाप्त केला जाते. जवळपास मिडविकेटचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जातोय आणि कॉलिंग काय होते वा जवळपास लॉंगॉनचा क्षेत्र त्या ठिकाणी होता, पण हा मिडविकेटचा क्षेत्र त्या ठिकाणी जातोय, कॉलिंग होतंय आणि चांगला झेल समाप्त केला जातोय. ओमकार केनीचा खेळ समाप्त झाला. हे पाहू शकता आपण सुरुवातीला फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, जास्त उंच बॉल गेला मात्र लांब जाऊच शकला नाही आणि अखेर ओमकार केनीचा खेळ इथे संपुष्टात आला. चांगला प्रयत्न त्याचा बघायला मिळाला. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 8 चेंडूंचा सामना करत असताना 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल 17 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 फलंदाज इथे गमावलेत. म्हणजे टोटली आपण कंट्रोल म्हणू शकतो या डावावरती. पहिल्या डावावरती ज्या पद्धतीने गोलंदाजांनी गोलंदाजी केली, अर्जुन बांगरनं 2 षटकांचा स्पेल हाताळला, 8 रन्स खर्च करत असताना 3 फलंदाजांना बाद केलं. एक ड्रीम स्पेल आपण म्हणू शकतो लिमिटेड ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. 2 षटकांमध्ये 8 धावा आणि 3 विकेट आणि एक दुसरं षटक हाताळलं होतं तेजसनं. त्या ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च केल्या होत्या. 4थ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर ओम 11 बोरशेती संघाचा SB बॉलिंग करण्यासाठी येतोय. चांगला सूर गवसलेला आहे. आपण पाहतोय बोरशेती टीमला ह्या सीझन मध्ये सुरुवात चांगली राहिली आहे. राऊंड विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लेंथ आणि लाईनवर बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलला सुरुवात SB आपल्या षटकाला करतोय. सातत्याने आपण पाहतोय या ठिकाणी चिंचपाडा संघाचे बॅटर जे आहेत ना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. अजय गोंधली सध्या स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला मग फटका जबरदस्त आलेला आहे मात्र अंतर कापलं जाणार का? फिल्डरचे प्रयत्न अपूर्ण. अनुमान चुकीचा लागला. जजमेंट थोडीशी चुकीची राहिली आणि बॉल्स एका टप्प्याने. पंचांचा निर्णय अजूनही येतोय. खरं तर चौकार आहे की षटकार आहे ते पाहायला मिळेल. बाउंड्री चेक साठी आता अंपायरने मागणी केलेली आहे. यस बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंचांनी. नाही दुसऱ्या अँगल मधून नक्कीच पंच पाहतील. प्रिन्स मवीज दुसऱ्या अँगल मधून दाखवते. काय प्रक्षेपण आहे, खूप चांगलं दर्जेदार प्रक्षेपण. प्रिन्स मवीज प्रशंसा करावीशी वाटते. रवी गुळवे असतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी 4 धावा, कारण सीमारेषेच्या काही इंच आतमध्ये हा चेंडू पडलेला आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा पार गेलेला आहे. चौकार या ठिकाणी फलंदाज अजय गोंधळीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. SB पुन्हा तयार. राऊंड द विकेटने या वेळेला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल टर्न केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल. धावफलकाला आता चांगला आकार देण्याचा प्रयत्न अजय गोंधळी करतोय आणि करणं गरजेचंच आहे. कारण मिडल ऑर्डरला जेव्हा जेव्हा तुम्ही येतात तुम्ही दरवेळेला टॉप ऑर्डरच्या बॅटर्सवरती नक्कीच अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येकाला चांगलं कॉन्ट्रीब्यूट तुम्हाला द्यावंच लागेल मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल SBच्या अगेन्स्ट. SB ने ठोकला हा सिक्सर. सूरज भोईरच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. खराब चेंडू होताना ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे समाचार घेतलेला आहे. चेंडूला सरळ रस्ता दाखवलेला आहे. तर डीप मिड विकेट सीमा रेषा पार. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. खराब चेंडू, फुलटा चेंडू सरळ भिरकावून दिलं होतं. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. आता मात्र धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 28. सिक्सरच्या साहाय्याने आता स्कोर वेगाने पुढे सरकले. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॅटच्या बॉटमला हा बॉल लागला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फलंदाज बाद. सिक्सरचं चांगलं प्रत्युत्तर यावेळेला दिलं आणि विकेटच्या मागे झेल पकडत असताना सूरज भोईरला आता मैदान सोडावं लागले. खूप चांगला फटका लगावला गेला होता सूरजने आणि खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या संघाकडून की एक चांगली फलंदाजी करेल, आक्रमक फलंदाजी करेल, संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. मात्र एक षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी सहज सोपा सुंदर झेल समाप्त करतो यष्टीरक्षक. आपण पाहतोय जवळपास 5वा फलंदाज बाद झाला. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे ती 28.
एखाद्या बॅटरला जास्त मोठा डाव इथे साकारता आला नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा मोठा फटका आला तेव्हा तेव्हा न डगमगता गोलंदाजी केली, विदाउट प्रेशर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला एसबीनं. सिक्सर नंतर त्यानं विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहन परदेशी स्ट्रायकिंग एंडला असेल. धावसंख्या आपण पाहतोय 28ला 5. चौथं षटक सुरू असताना गोलंदाज एसबी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म डाऊन टू विकेट. एसबीचा हा बॉल यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा होता, फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगला थोडासा फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर उभा होता आणि त्याच्या जवळ बॉल आला. एकच धाव तिथे मिळाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो 29ला 5. दयनीय अवस्था आपण नक्की म्हणू शकतो यावेळेला देवांश 11 चिंचपाडाची, कारण डू और डाय ही मॅच आहे. जो जिंकेल तोच पुढे सरकणार आहे आणि जो हारणार त्याचा प्रवास या स्पर्धेतून संपणार आहे. ऍब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 4 षटकामध्ये धावसंख्या 29, म्हणजे आपण पाहतोय 7.25च्या सरासरीने धावा जमवल्यात. तुम्हाला एक चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर किमान तुम्हाला 10 पेक्षा जास्त सरासरीने धावा जमवा हव्यात. 29 धावा झाल्यात, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खेळपट्टीवर असणार आहेत या ठिकाणी रोहन आणि त्याचबरोबर अजय. 6 चेंडूमध्ये किती धावतात बघायचे आहेत. किमान 10 पेक्षा जास्त धावा जमावले तर ते 40चा आकडा पार करू शकतात. पहिल्या मॅच मध्ये फक्त 40 धावा उभ्या केल्या होत्या. 6 चेंडूमध्ये किती धावत आहेत पाहूया आपण. भावेश येतोय अंतिम षटक घेऊन. भावेश शॉर्ट रन अप. याला फटका खेळलाय, मात्र प्लेसमेंट चांगला नाही, कारण डीपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. धावबाची संधी आहे. पंचांकडे एक अपील सुद्धा केलेलं आहे, पण ते लेझी रनिंग म्हणता येईल समीर. हो, आणि किती चतुराई बघायला मिळाली गोलंदाजाची आपल्याला त्या ठिकाणी. मात्र अखेर धाव पूर्ण झाली आहे. 22 राईट आर्म. पुन्हा मात्र फटका हवा तसा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. मिड विकेटला येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी धावेनं काही फरक पडणार नाही या ठिकाणी, कारण मोठ्या फटकेची खरं तर आवश्यकता आहे ती चिंचपाडा संघाला, देवांश चिंचपाडा संघाला. हो, किमान 2 मोठे फटके शोधायचे आहेत इथून आता फायटिंग टोटलसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो रोहन परदेशी. यावेळेला जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन डिलिव्हरी होती. खरं खूपच चांगला चेंडू होता आणि जागेवरनं फुटवर्क बघायला मिळाले नाही. फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं असतं. भावेश पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळायचा. पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. खूप चांगली गोलंदाजी समीर या षटकामध्ये आपण पाहतोय. हो, कौतुक करावं तेवढं कमी. यावेळेला अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि ज्या लेंथ आणि लाईनची आवश्यकता होती ती बघायला मिळाली. भावेश यावेळेला पुन्हा मात्र चेंडू जातोय शॉर्ट फाईन कडे. फक्त एकच धाव. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. अंतिम षटक असं वाटलं होतं की या षटकामध्ये एक प्रतिकार बघायला मिळेल, प्रतिहल्ला बघायला मिळेल, पण मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळाली भावेश द्वारा. नक्की गवळी सर, या ठिकाणी आपण म्हणू शकतो की चॅलेंजचा चॅलेंज चिंचपाडाच्या फलंदाजांना स्वीकारता आला नाही, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. याला फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 34 आणि एक माफक लक्ष, लो स्कोरिंग मॅच म्हणता येईल. 35 धावांचं एक माफक लक्ष असणार आहे. चौतीस धावा धावफलकावरती इथे लागलेत आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 35चं टार्गेट इथे सेट केलेला आहे सामना जिंकण्यासाठी. हे पाहू शकता काही हायलाइट्स ज्या पहिल्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. ठळक घडामोडी, हे विकेट्स आपण पाहतोय. सर्व विकेट्स जे मिळाले होते टीम बोरशेतीला. ही ओमकार केनीची विकेट, एक सिक्सर ओमकार केनीच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर स्क्वेअर कट क्लासिकल एक फटका पाहायला मिळाला. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय. तर करूया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि पुन्हा 2 दिग्गज समालोचक ज्यांच्या आवाजातून आपण
समालोचन ऐकणार आहोत. या पुढील डावामध्ये रन चेज होतील की रन्स वाचवल्या जातील, ऐकूया सिद्दीक भाबे सराडे, अजय गरज सरांचा आवाज. थँक्यू सो मच. ये आप देख सकते हैं हाइलाइट्स, किस तरह की बल्लेबाजी हुई थी, किस तरह विकेटें गिरी थी. ये बैटिंग कार्ड देखिए जहाँ पे अर्जुन परदेसी शून्य का चश्मा पहन के लौटे, बड़ा नाम. विजय भुईर ने भी खाता नहीं खोला. ओमकार केनी 14 रन बनाए, थोड़ा रेजिस्टेंस किया. रवि पाटिल अभी शून्य पे आउट हुए. अजय कोंदली ने 8 रन बनाए. सूरज भुईर ने एक सिक्सर लगाया और रोहन परदेसी 3 पे नॉट आउट हुए. तो ओवरऑल अगर हम देखते हैं बॉलिंग एनालिसिस देखिए, होम 11 बोरशीती का अरुण बांगर बड़ा नाम है, 2 ओवर 3 विकेट. अर्जुन बांगर 8 रन देकर 3 विकेट. साथ ही साथ भावेश विषय ने 1 ओवर 4 रन, किफ़ायती गेंदबाजी. एसबी 1 ओवर 12 रन और तेजस जादव 1 ओवर 8 रन. आज अंपायर रमीज रईस हिस्सा बन गए इस एकता सुपर लीग का सुपर चेहरा, खूबसूरत और सुपर चेहरा अंपायरिंग दुनिया का. स्वागत है दोपहर के सेशन में आप सभी का. एकता सुपर लीग के चेयरमैन एडवोकेट मयूरेश पाटिल, मास्टरमाइंड. एकता सुपर लीग के चीफ डॉक्टर गवली सर की तरफ से मुकाबला चल रहा है. ये डू और डाई का मैच है. अजय, यहाँ से जो टीम हार गई वो बाहर चली जाएंगी. अजय क्या लगता है, टोटल 35 रन. ये बहुत खूबसूरत व्यू आप देख रहे हैं ड्रोन कैम की मदद से. हार्ट ऑफ सिटी, भिवंडी का दिल, चैलेंज क्रिकेट ग्राउंड का. ये देखिए बिल्कुल पीछे संगम पाड़ा, हमारे दाईं और आदर्श पार्क, महेश पार्क की ऊंची बुलंद बाला इमारतें नज़र आ रही है. और आगे हम जाते हैं तो फिर तेजस्वी पार्क. ये देखिए लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर पाटिल, लविंग एंड केयरिंग फैमिली. बहुत बड़ा सहयोग लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर पाटिल साहब का, पाटिल फैमिली का और चैलेंज फैमिली का हमें अक्सर मिलता आया है. उसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद उनको कहते हैं. एकता सुपर लीग 2023 आप देख रहे हैं. ग्रामीण क्रिकेट का ये महासंग्राम है, लीग मैचेस, लेकिन अब नॉकआउट मैच की ये बारी है. ये जो मुकाबला चल रहा है और उसमें स्कोर भी बहुत कम बनाया गया है. अब गेंदबाजों पर ही सब कुछ निर्भर करेगा. गेंदबाज और फील्डर्स को मिलकर अच्छा प्रयास करना होगा, तब जाकर इस मैच में रोमांच आ सकता है. नहीं तो फिर टारगेट को देखते हुए तो बैट्समैन के लिए तो मुझे लगता है कि वॉक इन द पार्क होना चाहिए. अजय एक बात मार्की, सुबह से अपने बड़े शॉट आए लेकिन सिंगल डबल नहीं आए, जो क्रिकेट की लाइफ लाइन है. जब गेंदबाजी धारदार होती है तो ये महत्वपूर्ण चीज़ है कि आप स्ट्राइक को रोटेट करते रहे, और जहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट कर सकते हो वहाँ पर वो डबल को कन्वर्ट करना बहुत मुश्किल ज़रूरी हो जाता है. वैसा कुछ देखने को नहीं मिला. बड़े शॉट ज़रूर आए, कुछ 2 चौके 2 छक्के लगे, यानी कि 20 रन तो आपको 4 गेंदों में मिल गए थे, लेकिन उसके बावजूद भी 34 ही रन आपके बल्लेबाजों ने बनाए हैं. 35 का टारगेट है. होम 11 बोरशेती के सामने अर्जुन बांगर पहली गेंद का सामना करने के लिए तैयार. जबरदस्त स्ट्रोक, पहली गेंद हाफ वाली, हालांकि लॉन्ग ऑन को थोड़ा सीधा रखा गया है. पहली गेंद पर सिंगल. देवांश 11 चिंसपाड़ा का वो क्रिकेट देखने को नहीं मिला जिसके लिए टीम जानी जाती. हालांकि सभी खिलाड़ी उनके. हरीश केनी ने गेंदबाजी की, केनी ने शुरुआत की है. स्लॉक स्वीप, गेंद हवा में, डीप मिड विकेट पर मौका बना है, लेकिन कैप्टन से गलती. गेंद हाथ से चिटकी और सीधे सीमा पार. करेला ऊपर से नीम चढ़ा. 6 रन. मौका भी दिया और छक्का भी दिया. जले पे नमक कहेंगे. हालांकि दोनों हाथों के दरार से गेंद फरार हो गई. 6 रन. ये गलती आप कर ही नहीं सकते हो जब आपकी टीम ने केवल 34 रन स्कोर बोर्ड पर लगाए हैं 5 ओवर्स में. इस बार स्वीप की हवा में खेल बैठे और सीधे फील्डर को ढूंढा है. अब की बार कोई गलती नहीं.
शायद वो हवा में खेलना नहीं चाहते थे, जिस तरह से स्ट्रोक खेलने का प्रयास था, नीचे रखना चाहते थे लेकिन मिडल नहीं कर पाए और एक आसान सा कैच, पहले विकेट का पतन। ये चौथे बैट्समैन आउट हुए हैं जो इस तरह का स्वीप शॉट खेल के आउट हुए। मानो स्ट्रोक में ताकत ही नहीं थी। पहला झटका लगता हुआ यहाँ पर ओम 11 बुर्शी थी, साईं बजा के फेम टीम को। बहुत ही आसान कैच था, अब किसी तरह की कोई हड़बड़ाहट डीप स्क्वायर लेग क्षेत्र में नजर नहीं आई। छक्का जड़ने के बाद भावेश विशे पेविलियन में लौटे हैं। नए बैट्समैन रोशन वेखंडे टीम के कैप्टन क्रीज पर पहुंचते हुए 7 पर यह पहला झटका लगा है ओम 11 बोरशेती को। अगला मैच, इस मैच की विजेता टीम और SSCC खंबालपाड़ा के बीच में एक और नॉकआउट मैच। हरीश केनी प्रमुख गेंदबाज, अनुभवी गेंदबाज है। बढ़िया शॉट, थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, केवल दिशा दिखाई है, अच्छी पोजीशन में आकर खेला हुआ 4 रन। Great shot indeed. Improvised stroke indeed, but control. You can see there in replay. Long way shuffling and improvising nicely. Played wideish fine leg boundary for 4. Delicate shot. फाइन लेग का इलाका पूरा खाली है, उसको बहुत पहले ही भाप लिया था अर्जुन बांगर ने, अपना इलाका पहले ही चुन लिया था। एक और बढ़िया शॉट, इस बार क्लासिक अंदाज, स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव किया है फ्रंट फुट पर आते हुए। 2 रन लेना चाहेंगे, जी हाँ, 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए। अच्छी बल्लेबाजी अर्जुन बांगर द्वारा, हालांकि बल्कि रोशन द्वारा। रोशन ने पिछले मैच में भी ज़रूर अच्छी बैटिंग की थी, हालांकि मैच टीम जीत नहीं पाई थी, लेकिन इस बार अच्छा मौका है मैच जीतने का। रन संख्या 13, अच्छी शुरुआत है, केवल 35 रनों का लक्ष्य है। अब की बार लेट कट करना चाहते थे बीट हुए। ओवर की समाप्ति 13 पर 1। देखिए, अर्जुन बांगर एक ऐसा नाम है बुर्शीती क्रिकेट का, वो सितारा है जिसके पास बॉलिंग और बैटिंग, इवन फील्डिंग कमाल की है। 1 ओवर की समाप्ति पे रन बने 13, विकेट गिरा है 1। 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दैट मार्क्स एंड ऑफ द फर्स्ट ओवर। आसिफ रंगरेज हमारे स्कोरर हमें ज्वाइन करते हुए। देखिए, इस तरह के जो टोटल रहते हैं उनको डिफेंड करने के लिए आपको गुच्छों में विकेटें लेना होती। 1 से काम नहीं चलेगा, 2 से काम नहीं चलेगा, न 3 से काम चलेगा। और इस तरह के टोटल भी डिफेंड किए जाते हैं क्रिकेट की खेल में। कहते हैं कि छोटे छोटे छिद्र बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं। बाहरी किनारा, शॉट थर्ड मैन पर, फील्डर काफ़ी सतर्क, एक ही रन लेने का मौका, वहां पर ड्राइव करने का प्रयास कर रहे थे बैट्समैन। यस, 13 रन 1 विकेट गंवाने के बाद 14 रन। अर्जुन बांगर और रोशन वेखंडे की जोड़ी इस समय क्रीज पर। ओमकार के ने राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा कट करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, फ्लाई स्लिप में गेंद को उठाया। 1 रन आता हुआ स्कोर में, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है ओम 11 बुर्शीती का, धीरे धीरे मार्चिंग टूवर्ड्स टू द विक्ट्री। 15, 1 विकेट गंवाने के बाद। हालांकि अभी भी 20 रन और चाहिए यहाँ से मैच को जीतने के लिए, लेकिन 9 विकेटें हाथ में है और आवश्यक रन रेट भी कोई ज़्यादा नहीं है। इस मरतबा पुश करना चाहते थे सामने की ओर, मोटा सिरा लेकर फिर गेंद फ्लाई स्लिप पर। गति में लगातार बदलाव करने की कोशिश गेंदबाज ओमकार केनी द्वारा। पहली 3 गेंदों पर 3 सिंगल्स आए हैं इस ओवर में, और बल्लेबाज जानते हैं कि सिंगल डबल से भी लक्ष्य तक पहुंचा जा सकता है। यदि मौका मिलेगा, कमज़ोर गेंद मिलेगी तो उस पर कड़ा प्रहार जरूर करने की कोशिश होगी। अजय, ज़्यादा सावधानी भी तो खतरे से खाली नहीं होती, होना चाहिए सावधान। सुन ली बात, स्विच हिट किया है और गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के ऊपर जाती हुई 6 रन। क्या गजब का शॉट खेला है बैट्समैन रोशन ने। बेहतरीन स्ट्रोक, लाइन को बहुत जल्दी एंटिसिपेट कर लिया था उन्होंने, और फील्ड प्लेसमेंट को देखते हुए भी ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है, क्योंकि बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर, थर्ड मैन भी सर्कल के अंदर है, इनफील्ड के ऊपर से खेला और आउटफील्ड को भी क्लियर किया उन्होंने। टाइमिंग गजब की।
कमेंटेटर्स कर्स काम करते हुए स्कोर है 22 रन। ओम 11 बोरशीती 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बढ़िया टच में नजर आते हुए ओम 11 बोरशेती के कैप्टन रोशन वेखंडे। गेंदबाजी कर रहे हैं ओमकार केने, बड़ा नाम है। इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से गेंद को निकाल दिया है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, कंट्रोल हुक शॉट, इम्प्रोवाइज 4 रन। जल्द से जल्द इस मैच को समाप्त करने की अब कोशिश हो रही है और ये शॉट बहुत अच्छा खेलते हैं। यदि गेंदबाज के पास ज़्यादा रफ्तार नहीं है तो उसको भापते हुए बहुत ज़बरदस्त तरीके से इम्प्रोवाइज करते हैं। पिछले ओवर में भी हमने देखा था, उन्होंने आते ही फाइन लेग की दिशा में चौका जड़ा था। थोड़ी वक्त के लिए लगा कि शायद सुपला खेलने जा रहे हैं। सुपला भी एक ऐसा शॉट है, सुपला नहीं तो संपला। इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे, सामने गई है लॉन्ग ऑन पर और बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। ऐसे लगता है कि मैच को छोड़ दिया है देवांश 11 चिंचपाड़ा ने। रन संख्या 28 एक विकेट के नुकसान पर। और वैसे भी अब ज़्यादा कुछ बचा नहीं है मैच में, क्योंकि 3 ओवर में सिर्फ 7 रनों की आवश्यकता है ओम 11 बोरशेती टीम को। जीत की दहलीज पर ओम 11 बोरशेती, अच्छा बाउंस बैक पहला मैच हारने के बाद ओम 11 बोरशेती टीम द्वारा। यस, एसएससीसी कमालपाड़ा के कैप्टन आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। 2 स्टार टॉस बॉक्स विराट चोरगे टॉस बॉक्स में। इस मैच की विजेता टीम अगले पड़ाव पे एसएससीसी कमालपाड़ा से, और आखिर में प्रिंस 11 कासार वरोली और अगले मैच की विजेता टीम। काफ़ी सारी उम्मीदें थी इस टूर्नामेंट में देवांश 11 चिंचपाड़ा के खिलाड़ियों से, लेकिन कभी कभी होता है, आपका दिन नहीं होता है। टीम काफ़ी अच्छी है, अच्छा रेपुटेशन है इस टीम का भी। स्विच हिट का प्रयास, दिशा इन गेंद वाइट का इशारा करते हुए अंपायर सागर मोरे। आज पहली बार सागर मोरे को हम देख रहे हैं इस टूर्नामेंट में। जेपी पैनल के एक और अंपायर, और जेपी पैनल पूरी तरह से कार्यरत है एकता सुपर लीग 2023 में। पूरे देश भर इनकी चर्चा रहती है। मानव पाटिल, हम मानव पाटिल को जब मानेंगे जब वो बहुत विकेटें लेंगे। मानव को जब ही माना जा सकता है। इस बीच फिर रिवर्स खेलने की कोशिश, लगातार बीट हो रहे बैट्समैन। ज़रूर एक अलग पैंतरा यूज़ किया गया है गेंदबाजी में मानव, लेकिन मानव के पास बचाने के लिए रन्स कहाँ पर है। फिर भी कोशिश तो की जा सकती है। 29 for 1। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बैकफुट पंच। कवर पॉइंट पर सर्कल के अंदर खिलाड़ी थे, रोक नहीं पाए। हालांकि पीछे प्रोटेक्शन है जिसके चलते एक ही रन लेने का मौका। मैं देख रहा हूँ कि पूरे टूर्नामेंट में बैकफुट पंच जो है ऑफ साइड में बहुत कम देखने को मिले हैं। बहुत कम बल्लेबाजों ने बैकफुट पंच लगाए हैं। आज सुबह से हमने देखा कि लूज गेंदों पे बड़ा शॉट है, लेकिन बाकी गेंदों पे नहीं आए। इस बीच फुल टॉस गेंद हवा में चकमा खा गए। स्वीप शॉट खेलना कर चाहते थे बैट्समैन वाइट। स्कोर में इजाफा, अब केवल 4 रन और चाहिए जीतने के लिए ओम 11 बोरशेती को। इसके बाद इस मैच की विजेता टीम और एसएससीसी खंबालपाड़ा के बीच में एक और बड़ा नॉकआउट मैच। अच्छी गेंद थी, लेकिन उतनी खूबसूरती के साथ थोड़ा आगे निकलते हुए फ्लिक किया है। बहुत बेहतरीन क्रिकेट, हल्के हाथों से खेला और 2 रन बटोर लिए। रन के लिए हिरन बन गए वहां पर बैट्समैन रोशन। कमाल का शॉट, फ्रंट फुट पे फ्लिक शॉट, वो भी हल्के हाथों से, एक आसान काम नहीं रहता है। तो अब ये मैच किसी भी वक्त समाप्त हो सकता है, क्योंकि मात्र 2 रन दूर है जीत से ओम 11 बोरशेती। मानव अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और इस बार इम्प्रोवाइज तरीके से गैप में खेला हुआ स्ट्रोक। हालांकि फील्डर पहुंचे हैं बहुत दूर से, एक ही रन मिला है। स्कोर्स बराबर होते हुए दोनों भी टीमों के। किसका नाम देंगे, एबी डिविलियर्स, सूर्य कुमार?
रोशन वेखंडे ही रहने दो। लेकिन रोशन दोनों तरीके का क्रिकेट खेलते हैं, क्लासिक शॉट्स भी बहुत बढ़िया खेलते हैं, इम्प्रोवाइज तरीके से भी बहुत बढ़िया शॉट्स लगाते हैं। ऑन द राइज खेला इस बार, बेहतरीन स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से चौके के साथ मैच को फिनिश करते हुए अर्जुन बांगर। जबरदस्त प्रदर्शन इस पूरे मैच में अर्जुन का। पहले गेंदबाजी में उन्होंने कमर तोड़ के रख दी विपक्षी टीम की, और अब बल्लेबाजी से मैच फिनिश करते हुए, तो इस तरह से ये 9 विकेटों से मुकाबला जीता है ओम 11 बोरशेती ने। यस, थैंक यू सो मच अजय। और इस जीत के लिए हम साईं बजागे और उनकी पूरी टीम को ऑल द बेस्ट कहते हैं, कॉन्ग्रेचुलेट करते हैं। आइए दोस्तों, अब हमारे बीच दिवांश इंटरप्राइजेस चिंसपाड़ा के कैप्टन अर्जुन परदेसी, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। आपका हम सत्कार करना चाहते हैं। भले से आपकी टीम ना खेली हो अच्छा, लेकिन वन ऑफ द ग्रेट टीम इन रायगढ़, अर्जुन परदेसी, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। आइए, मैन ऑफ द मैच है अर्जुन बांगर, और अर्जुन परदेसी, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। वेलकम। हम आपको थैंक्स कहते हैं कि आपने एकता सुपर लीग, भले से वो क्रिकेट देखने को नहीं मिला हमें जिस क्रिकेट की अपेक्षा की थी आपसे। हार्ड लक। आइए, उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे डॉक्टर गवली सर के हाथों से। बांगर साहब, परदेसी साहब, कुछ तो बात थी जो चिंसपाड़ा का क्रिकेट उतना अच्छा नहीं रहा। अर्जुन परदेसी जो कि कैप्टन है दिवांश इंटरप्राइजेस चिंसपाड़ा के, उनका सत्कार, सम्मान और स्वागत होने जा रहा है। उन्हें ये प्रेम भरी शॉल ये पुष्पगुच्छ और ये सम्मान चिन्ह दिया जा रहा है। थैंक यू सो मच अर्जुन परदेसी। हम अपेक्षा करते हैं आपकी टीम आगे जाकर और अच्छा करे। थैंक यू लॉट्स ऑफ थैंक्स। आइए, मैन ऑफ द मैच अर्जुन बांगर, 2 ओवर 8 रन 3 विकेट। पहले हम टॉस करेंगे दोनों टीमों के बीच में। कैप्टन को जुड़ जाना है। कैप्टन, इस वक्त मैं खड़ा हूं 2 स्टार टॉस बॉक्स में, वीरेंद्र चोरगे और विराट चोरगे। मेरे साथ मयूर हैं, टीम के कैप्टन SSCC खामलपाड़ा के, और बोरशीती के कैप्टन भी जुड़ रहे हैं। ऑल द बेस्ट। क्या बात है, रोशन वेकेंडे जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की। आइए, डॉक्टर गवली सर के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। दस मिनट का एक ब्रेक रहेगा, उसके बाद मैच की शुरुआत होगी। टॉस को जीता है SSCC खामलपाड़ा ने। मयूर, पिछले मैच में रणनीति में थोड़ी सी कमी रह गई थी। साई शेलार का विकेट टर्निंग पॉइंट बना। आपने टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। टीम में कोई चेंजेस नहीं, सेम टीम। साई शेलार को वैसे तो कोई मशवरा नहीं दे सकता है, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लेकिन क्या चाहते हैं कि
आपके जो ट्रम्प कार्ड बैट्समैन है वो थोड़ा संयम बरते? नहीं, उनका नेचुरल गेम ही वही है, तो वो गेम खेल के ही रन बनाएंगे। मयूर, आपको लगता नहीं कि आपकी बॉलिंग में हल्का सा कहीं ना कहीं कमी एक आध गेंदबाज में नजर आ रही? हाँ, बॉलिंग में थोड़ी इम्प्रूवमेंट करने की ज़रूरत तो है। तो उम्मीद करें कि आप आखिरी मैच की तरफ देख रहे हैं। नहीं, हम डेफिनेटली जीतने का ट्राई करेंगे। क्या बात है, ऑल द बेस्ट। वेकेंड डे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर। पहले तो बताइए कि एकता सुपर लीग को कैसा एंजॉय किया? बहुत अच्छे से एंजॉय कर रहे हैं बच्चे लोग भी। अच्छा है, इधर खेलने को अच्छा मजा है, और चैलेंज का नाम ही सुना था, कभी खेलने को आया नहीं था, तो इस बार पहली बार टीम खेलने को है, तो अच्छी खेल रही है। और आपने चैलेंज पेश किया सामने वाली टीम को। ये बताइए, टॉस जीतते तो क्या करते? हम ही फील्डिंग ही करते पहले, अगर टॉस जीतते तो। आप कहाँ तक रन को जाना चाहेंगे जहाँ आपके गेंदबाज डिफेंड करें? डेफिनेटली 50+ जाने का प्रयास करेंगे, वो ठीक ठाक चैलेंज रहेगा। आपकी बल्लेबाजी वहीं रहेंगी जो अभी थी? हाँ, ज़रूर वही रहेगी। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द 2-star टॉस बॉक्स, SSCC Kamalpada won the toss and they elected ball first। 10 मिनट का एक वक्फा रहेगा, लेकिन हम अब 3-star प्रेजेंटेशन बॉक्स में जा रहे हैं, जो हमें स्पॉन्सर किया है योगेश मात्रे, सुधीर मात्रे, रणधीर मात्रे, RK बिल्डर ने, और खिलाड़ी का नाम है सुपर स्टार शाहपुर और उसके परिसर के अर्जुन बांगर। आइए, अर्जुन बांगर को हम इनामत देने जा रहे हैं। डॉक्टर गौली सर, आपसे रिक्वेस्ट है, सबसे पहले वो परफ्यूम जो आपको खुशबू दे, ये हम दे रहे हैं मजहर खान के हाथों से। नजीफ रईस और साजिद रईस की ये देन है। अब ये बैग मजहर गौली सर दे रहे हैं, फास्ट ट्रैक लॉजिस्टिक, नवीन शर्मा स्पॉन्सर, और ये वो ट्रॉफी है जो आपकी शोकेश की शोभा को बढ़ाए। दीना पाटिल, दीना इंटरप्राइजर दापोडे स्पॉन्सर। बहुत बहुत धन्यवाद अर्जुन। फर्स्ट ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन। पहले मैच में कहीं ना कहीं टीम का परफॉर्मेंस वो नहीं लगा, लेकिन बाद में ऐसे लगा कि बुर्शीती खेल रही। आज वाकई में आपने बहुत रफ्तार भरी गेंदबाजी, फास्ट एंड फ्यूरियस। पहले ये बताइए कि एकता सुपर लीग को कैसा एंजॉय किया? टूर्नामेंट तो बहुत अच्छी है, और जब सुबह ग्राउंड पे आए तो पहला ही मैच था, विकेट का कुछ अंदाज़ा नहीं था, उस हिसाब से हमने खेलने की कोशिश की, लेकिन पहले मैच में हम लॉस हुए, लेकिन ग्राउंड का हिसाब से हमने दूसरी मैच में चेंजेस किए और उसी का नतीजा जीत गए हम। हालांकि आपकी पूरी टीम अच्छी है, लेकिन वैकेंड डे और आप पे बहुत कुछ निर्भर करता है। क्या लगता है इस मैच में कितने रन बनाएंगे जहां पर साई एंड कंपनी को आप कंट्रोल करें? सामने वाली टीम भी अच्छी है, तो उनके हमारे बॉलिंग अटैक के हिसाब से 50+ करने का कोशिश करेंगे। ये थे दोस्तों शाहपुर और उसके परिसर की शान, मैन ऑफ द मैच अर्जुन बांगर। मैं आपको लिए चलता हूँ 3-star प्रेजेंटेशन बॉक्स से कमेंट्री बॉक्स में।